थोड्याच काळी पाहिलं गेलं तर अंधार होत जाईल आणि मच्छरांचं साम्राज्य ह्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल। तत्पूर्वी आपले ओमी प्रकाश केणी कुठे असेल व्यासपीठावर यायचं आहे। ओमी प्रकाश केणी लगेच आसनस्थ व्हायचं आहे व्यासपीठावर। तर मी विनंती करेन बंडू दादा केणी चला मॅच सुरू करा। तसेच सीताराम जी मढवी माजी नगरसेवक व प्रकाश नाईक यांच्या जॉइंट शुभ हस्ते चला मेक इट फास्ट। यांच्या पहिला बॉल पंच इशारा करतील वाईड आहे, लगेचच यथोचित सन्मान केला जाईल। चला पंच आता टीम मीटिंग नको, आपल्याकडे वेळ नाहीये। 6 वाजलेत, 6:30 पर्यंत ही मॅच उरकेल। त्यानंतर किमान एका षटकाचा सामना फायनलचा सामना व्हायला पाहिजे। थोडी आपण घाई करूया, क्षमस्व असावा, आम्ही थोडे हार्श आहोत। थोडी घाई करावी लागते कारण वेळेचं बंधन आपल्याला पूर्वार्धामध्ये मेंटेन करता आला नाही। आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन क्लिअर करेल, येईल चौकार, DKPL चौकार डीजे। मी म्हणेन ही भूमिका बजावली आहे ते आपल्या समवेत आहे ओवी निलेश पाटील। छंद म्हणजे स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आणि ते छंद आज ओवीनं जपला आणि आज प्रसिद्धीच्या झोतात ती येत आहे। आणि त्याचबरोबर आपला दिवा कोलीवाड्याचा अभिमान म्हणून आपण खरंतर ओवीचा या व्यासपीठावर क्रिकेटच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण त्यांचा सन्मान सुद्धा करणार आहोत। प्राऊड ऑफ दिवा कोलीवाडा। अजून एक धावा मिळतील, 4 सलगचे 2 चेंडू, वाईट 4-4, धावसंख्या झाली 9। असं म्हणतात की कला माणसाला समृद्ध बनवते आणि कला माणसाच्या जगण्याला आधार देते। अगदी कमी वयात प्रसिद्धीच्या झोतात आलेली ओवी, तिला आपण पुढच्या वाटचालीसाठी जरूर शुभेच्छा देऊया। आपल्या दिवा कोलीवाडा प्रीमियर लीग आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं त्यांचे पिताश्री सुद्धा इथे आहेत आणि त्यांनाही अभिमान वाटावा अशी खरंतर ही कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये। मुख्य कलाकार म्हणून एक सुपरहिट सॉन्ग, आपले पारंपरिक गीत। टाइम ना आपल्याला, टाइम ना। डाऊन दरगावून बॉल गेला लॉंग ऑनला, 1 धाव मिळेल। धावसंख्या पोहोचली ती 11, 1-1। चला टीम मीटिंग्स नको आता, आम्ही षटक संपेल तसं लगेच दुसरा गोलंदाज येईल। गडामध्ये बरोबर 5:58 झालेत, 59 झालेत, 6 वाजतील, सूर्य अस्तास जाईल। त्यानंतर फायनलचा सामना आपल्याला खेळायचा आहे। निकेतन दादा पाटील यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत, त्यांच्याकडे आम्ही जरूर मायक्रोफोन सोपू। कसं वाटतं एकंदरीत तुमचा संघ फायनलमध्ये पोहोचलाय ते सांगतील। भरपूर छान वाटते आणि खरं तर एक ट्रॉफी आता मात्र फिक्स झाली आहे। चला फिल्डिंग टीम मेक इट फास्ट आणि फलंदाज बाद होतील रोनित डीजे। नवीन फलंदाज पाठवायचा आहे, लगेच जायचं आहे। असं असते की तो प्रथम त्याच्या कलेला स्वतःचा आकार देतो आणि नंतर कला त्याच्या आयुष्याला आकार देते। आपल्या समवेत कलाकार ओवी निलेश पाटील आहेत। अर्थातच आपण त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान सुद्धा करणार आहोत। चला ओमी केनी तुम्ही असाल तर व्यासपीठाकडे या। चला स्पीड अप करा गेम। पहिले षटक बॉलिंग ट्रॅकवर वैभव मढवी, गोलंदाजी फलंदाजी ॲज अ कॅप्टन ॲज अ लीडर त्याला आपण पाहिलं, एक्सपिरियन्स वैभवकडे आहे। फुलरलिनचा बॉल, फलंदाज प्रितेश मिरकुडेसाठी 1 जा मिळतीये। रणसंख्या झाली आहे आमचे मयुरेश पाटील आणि गुणलेखक आयुष आम्हाला अपडेट करतात। धावसंख्या झाली 12-12। चौकार षटकार आला की आपण जरूर गाणी वाजवणार आहोत, परंतु वेल आणि वेलेचं बंधन आपल्याला असणार आहे। चला ज्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे त्या सर्व कलाकारांना आपण इन्व्हाइट करूया आपल्या व्यासपीठाकडे।
चला का थांबलाय खेळ, थोडी खेळ गती चालू वाढवा. करायचा आहे. लगेचच ह्या षटकानंतर आपण सन्मान करणार आहोत. क्लीन बॉल, दांडी गोल, बॅट्समन आउट. समवेत आहेत ओवी निलेश पाटील आणि या कलावंताचा आपण सन्मान करण्यासाठी बंडूदादा केनी साहेबांना मी विनंती करू की यावं आपण या व्यासपीठावर. आणि एखादा कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही लोकांना आवडता तेव्हा खरं तर मी म्हणेन तुमच्यासाठी खरं तर तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप ही मात्र नेहमी मिळत असते. आपण खरं तर ओवी निलेश पाटील यांचा सन्मान या व्यासपीठावर करतोय. या कॅमेराच्या माध्यमातून आपण कॅप्चर करतोय. या स्क्रीनवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांनी. आपल्या गावाचं नाव ज्यांनी रोशन केलं तीच ओवी निलेश पाटील हिचा यथोचित सन्मान केला जातोय. आणि मंगेश पाटील फोटोग्राफ घेतील. निलेश पाटील या तुम्ही व्यास पुढे यायचं आहे, कारण या फ्रेम मध्ये त्यांचे पिताश्री सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. तुम्ही जे पाटील घडवलं तेच तुम्हाला मिळालं हेच आम्हाला म्हणावं लागेल. तुमच्या कला होती, ती कला मात्र तुम्ही तुमच्या जोपासाला दिली आणि तिने मात्र ती कला जोपासून आपल्या गावाचं, तुमचं नव्हे तर आपल्या गावाचं नाव, नवी मुंबईचं नाव रोशन केलं. त्याच ओवी निलेश पाटील याचा विशेष सत्कार दिवा कोळीवाडा प्रीमियर लीग याच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद ओवी. त्यानंतर पाहिलं गेलं तर विनंती असेल ओमी प्रकाश केणी याचा सुद्धा यथोचित सन्मान प्रकाश नाना नाईक यांच्या शुभ हस्ते. याच्या ओमीबद्दल नक्कीच आपल्याला माझा परममित्र नितेश सांगतील. नितेश, नक्कीच छोटेखानी या स्पर्धेच्या माध्यमातून ओमी प्रकाश केणी याचं विशेष सन्मान. नाही, नक्कीच ओमी प्रकाश केनी आपल्या नवी मुंबईच्या शिरपेचातील मानाचा तुराणी दिवा कोळीवाडा या आपल्या विभागाचं नाव ज्यानं संपूर्ण भारतभर पोहोचवलंय. आणि ज्या खेळाडूचा खरं तर सन्मान करत असताना आपल्याला अभिमान वाटेल. नुकतंच खरं तर आपण त्याचा खेळ पाहिला आणि त्याच्या खेळाला प्रतिसाद देत असताना रसिक प्रेक्षक मैदानामध्ये आले आणि विकेटवर खरं तर मी म्हणेन लक्ष्मीची ओवाळणी करून मी म्हणेन या खेळाडूला मात्र त्यांनी जपलं. आणि क्रिकेटवर आणि ओमी केनीवर असलेलं प्रेम मात्र आज रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून मिळाली ती दाद आपल्याला पाहायला मिळाली. किलर मिलर ओमी केनी जसं घडवलं तसंच घडलं. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र क्रिकेट घडवला आणि इतिहास घडवत आहे. तर जातोय संजना अशोक नाईक, डॉक्टर संजना अशोक नाईक MBBS डिग्री रशियामधून प्राप्त करून आपल्या गावाचं नाव रोशन केलं. तिचा सुद्धा सत्कार मी विनंती करेन आमचे माजी नगरसेवक श्री सीतारामजी मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. तसेच थोड्याच वेळात इथे व्यासपीठावर उपस्थित होईल डॉक्टर मोहिनी चंद्रशेखर केनी BAMS हिने सुद्धा पदवी प्राप्त करून आपल्या त्यांचे बंधू सागर नाईक आणि कुणाल नाईक या फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अभिनंदन आपण करूया. उच्च शिक्षित, प्राऊड ऑफ दिवा कोळीवाडा, बिंग डॉक्टरेट. आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अशी ही या नवीन वर्षामधील एक नवीन बातमी आपल्याला पाहायला मिळतीये. अभिनंदन, अभिनंदन. तसेच पाहिलं गेलं तर BAMS ही डिग्री प्राप्त करून डॉक्टर मोहिनी चंद्रशेखर केनी ही सुद्धा इथं उपस्थित होत आहे. तिचं सुद्धा या व्यासपीठावर खूप खूप स्वागत आहे. आपल्या वडिलांना प्राऊड असेल असं मोमेंट या व्यासपीठावर असं नसतं व्हा. आपल्या वडिलांना, आपल्या गावाला प्राऊड मोमेंट फील करेल अशी परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. आपल्या गावाचं नाव रोशन करताना, नवी मुंबईचं नाव रोशन करताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. ओ टू कॉम्बॉक्स फॉर द स्कोर्स. स्कोर प्लीज. स्कोर इज 23. चला घाई करा फिल्डिंग टीम. 23 धावा.
थोडा वेगवान खेळ करायचा आहे. किशोर पाटील विनंती आहे लगेचच. तर या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांचं सुद्धा छोटे खाणे मी या दिवाकोलिया प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ असेल, दिवाकोलिया प्रीमियर लीग कमिटी असेल, त्यांच्या माध्यमातून खूप खूप आभार. पाहिलं गेलं तर मोलाचं सहकार्य श्री बंडूदादा केनी असतील. या पाहिलं गेलं तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट तसेच उत्कृष्ट मालिकावीर म्हणजेच मालिकावीर या स्पर्धेत ज्यांनी वर्चस्व गाजवलं त्यांच्यासाठी 3 सायकल देण्यात आली. हा मात्र हाय हँडसम षटकार सकाळी आलाय. डीजे एक गाणं होऊन जाऊ द्या. थँक्यू. चला मैदानामध्ये बॉल सुपूर्द करा. चला धन्यवाद संजना अशोक नाईक, डॉक्टर संजना अशोक नाईक ज्यांनी आपल्या गावाचं नाव रोशन केलं. तिच्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून कॉंग्रॅच्युलेशन आणि विश यू ऑल द बेस्ट. ओवीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील बेटा. ओके, आपल्या असंच पुढे जात राहा. ओव्हर टू कॉम्बॉक्स फॉर द कमेंट्री. तर कट्टा खाली करायचा आहे, विनंती आहे तुम्हाला. चला प्लीज उठा, शेवटचे मोमेंट आहेत. कुठल्याही स्पर्धेला गालबोट लागू नये किंवा चेंडू जर एखादा लागला तर नक्कीच काहीतरी घडू नये यासाठी तुम्हाला विनंती आहे. तिथं कोणीच उभी राहू नये, सर्वांना खाली करायचं आहे, सर्वांनी तिथून बाजू हटायचं आहे, सर्वांनी बाहेर जायचं आहे. चेंडू मात्र तिथंच ठेवा. कुंदन चेंडू तिथंच ठेव, चेंडू आहे तुझ्याकडे. तसेच डॉक्टर काजल परशुराम मडवी ही सुद्धा इथं उपस्थित BHMS ही डिग्री प्राप्त करून आमच्या व्यासपीठावर उपस्थित झालं. तिचा सुद्धा या दिवाकोलीवाडा प्रीमियर लीग 2025 गावदेव खांबल्यादेव चषक मध्ये तिचं खूप खूप स्वागत असेल. तमाम क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेक्षक, क्रिकेट खेळाडू, मान्यवर यांच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप आभार असेल. गो टू कॉम्बॉक्स. रणसंख्या झाली ती 30. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 6-9 झालेत. चला केनी व्हिला बॉईज म्हणजे पार्ट्या करणारे ना, बरोबर ना, साध्या सोप्या भाषेत. मगासपासून केनी व्हिला काय इतकं जड नाव येते, बरोबर ना, धिंगाणा चाललाय. प्रत्येक षटकाराला अजिंक्य केनी यांच्यासाठी कॅश प्राइज रोकडा 500 मिळतील. येईल का षटकार? पहिला वहार एज लागलाय, 1 मिळेल. बॅट फिरवली होती जोरदार, परंतु कनेक्शन तितकं जमला नाहीये. 2 चेंडू शिल्लक असतील. बॅटर ऑन स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधून चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मयुरेश. चला मयुरेश आणि अजिंक्य लवकर पॉपिंग क्रीज मध्ये जा, सूर्यास्तास चाललाय. तसेच वाढला गेलं तर ह्या स्पर्धेसाठी अरविंदजी मडवी, जोगेंद्र मडवी, बालाजी मडवी, चेतन प्रकाश नाना नाईक, प्रेमानंद व प्रकाश केणी यांच्या माध्यमातून, ओमी केनी यांच्या माध्यमातून ओ माय गॉड, इट्स अप इन द एअर अँड डाऊन इनटू द क्राउड अँड योसेक्स बाय मयुरेश पाटील. मयुरेश ऑन फायर. त्यानंतर पाहिलं गेलं मोरेश्वर पाटील असतील, भाई मोरेश्वर केनी असतील, मयूर गोकुलशेठ पाटील असतील, सीताराम मडवी यांचं मुख्य योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेसाठी पाहायला मिळालं. सकाळपासून पाहिलं गेलं तर या स्पर्धे जेव्हापासून आम्ही आयोजनाची सुरुवात करतात तेव्हापासून मात्र माझ्या बरोबर असतात. त्यानंतर राजेश पाटील भाऊ, निलेश चंदू पाटील गोल्ड मॅन ऑफ नवी मुंबई, नरेश हनुमंत मडवी, रमेश लहू पाटील, ओमनाथजी मडवी, मधुकर पाटील, अनुज पाटील, राकेश पाटील, प्रभाकरजी मडवी, तसेच देवेन केनी असतील, श्याम मडवी असतील, GS पाटील असतील, त्यानंतर हरिश्चंद्र मडवी असतील, बंडू पाटील असतील व श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आम्हाला स्टंप्स आपल्याला दिले गेले. त्यानंतर मनोहर मडवी असतील, यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच म्हणून एनर्जी ड्रिंक आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर साईनाथ क्रिकेट संघ दिवा व जितेन केनी असा संघ यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून जी सगळी आपण बघतोय ते मात्र तंबू आपल्याला एक व्यासपीठाची व्यवस्था करून दिली, तेच जितेन केनी असतील.
त्यानंतर सर्व 40+ दिवा कोलीवाडा व ग्रामस्थ मंडळ यांनी ज्या स्पर्धेसाठी योगदान दिलं त्याबद्दल मी या स्पर्धेच्या माध्यमातून कोर कमिटी मेंबर म्हणून त्यांचं शतशः आभार आणि तसेच विनंती करेन हितेश वैती व लगेचच विनंती असेल हितेश वैतीवर मंगेश पाटील यांना यांच्या शुभ हस्ते बंडूदादा केनी यांचं ह्या स्पर्धेचं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे व्यासपीठावर जाऊन लगेचच तर संतोष केणी जर कुठे असतील यायचं आहे लगेचच उतरायचं आहे मैदानात संतोष केणी तर विनंती असेल मंगेश पाटील व हितेश वैती यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल मी श्री राधाकृष्ण दिवा कोलीवाडा आमचे ह्या स्पर्धेचे आमचे प्रमुख आमचा पाठी राखे आम्हाला नेहमीच जिथे लागेल तिथे सहकार्य करत असतात तेच बंडूदादा केणी यांना ओपनिंग जोडी पाठवायची लगेच अंधार होत चालला आहे शेवटची टॉसवर खेळली जाईल नाहीतर चला लगेच ओपनिंग जोडी पाठवा शांताराम शेठ स्मृती संघ व किरण केणी असतील बंडू दादा केणी यांचे येतील तर यथोचित सन्मान ह्या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल श्री राधाकृष्ण दिवा संघ यांचा यथोचित सन्मान केला जातोय तर चेंडू पुरवायचा आहे चला चेंडू मैदानामध्ये द्या आणि फिल्डिंग लावून घ्या ऑरेंज आर्मी अजिंक्य खेन आणि तुमचा संपूर्ण संघ लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या प्लीज मेक इट फास्ट चेंडू येईल तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज आणि एक फलंदाज लगेचच रेडी ठेवा तर ह्या स्पर्धेत सहभागी झालेले 8 संघ त्या सर्व संघाचं मनापासून मी कमिटीच्या माध्यमातून खूप खूप आभार तसेच सुनील मडी इथे येतात त्यांचं सुद्धा या व्यासपीठावर स्वागत असेल थोड्याच वेळात आपण पाहायला गेलं तर डॉक्टर काजल परशुराम मडवी BHMS व डॉक्टर मोहिनी चंद्रशेखर मडवी BAMS यांनी आपल्या दिवा गावचं नाव रोशन केलं तसेच शेखर पाटील कुठे असतील यायचं आहे तुमचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस आमच्या मंडळ या कमिटीच्या माध्यमातून तुमचा वाढदिवस साजरा केला जाईल हॅपी बर्थडे टू यू आणि सलामीची जोडी मैदानात ओव्हर टू कंबॉक्स लगेचच सामन्याला सुरुवात चला फायनलचा सामना मला वाटतं छापाकाटा करावा लागेल निकेतन दादा सांगतायत की आम्हाला एक ट्रॉफी फिक्स आहे तुम्हाला काय करायचं ते करा चला द गेम इज ऑन धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव आणि आदर्श वैभव ओहो हो मॅग्निफिसंट कॅच वाव क्रिकेटची कमिटमेंट क्रिकेटचा दर्जा क्रिकेटची क्वालिटी आणि व्हॉट अ मॅग्निफिसंटली ड्रिव्हन ओहो खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले अक्षय पाटील बाबू या नावाने उल्लेख करतायत आणि A1 जोडी ह्या झेलसाठी A1 जोडी अनिल मडवी व नवनाथ मडवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथं नवनाथ कोळी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे लगेच घेऊन जायचं आहे सुजल मडवी आहे योगेश दादा ही ऑफर जर आहे का सुजल मडवी यांनी जरी बॉल अडवला तर त्याच्यासाठी 1000 रुपये आणि हे सफेद घोडे रेस मध्ये जे जिंकतात त्यांच्यावर कोणी पैसे नाही लावत भाई पैसा लगाना है तो सफेद घोड़े पे लगाओ जो रेस में जीत जाए आणि तसेच ह्या झेलसाठी तुषार पाटील यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक जमा करायचं आहे नाहीतर जीपे करा लगेच जीपे करा 300 रुपयाचं पारितोषिक जीपे मध्ये मजा नाही दादा रोकडामध्ये जी मजा असते ना ती जीपे मध्ये कधीच नसते पूर्वी आमच्या बाबांना पैसे कॅश मध्ये मिळायचे ते पाहायलाही मजा यायची भले हातात कमी मिळतील एक तरी नोट मिळेल पण मजा यायची बघायला नक्कीच या झेलवर सायकल जाईल क्या बात आहे परंतु सामना जिंकणंही तितकंच महत्वाचं असणार आहे कारण स्पर्धेमध्ये
उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी सायकल आहे, मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज साठी एक अट्रॅक्टिव्ह क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळणार आहे. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. आतापर्यंत धावसंख्येचं द्वार उघडता आलं नाहीये. ड्राईव्ह केलं बॉल, कव्हर पॉइंट मध्ये फिल्डरची कमिटमेंट, पास ऑन केलं बॉलला, एकदा मिळणार. धावसंख्येची होईल सुरुवात. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. रोशन आणि आदर्श असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर थोडी घाई करूया आपण, थोडं फास्ट खेळूया. 10 मिनिटांमध्ये कव्हर व्हायला पाहिजे शेवटची मॅच. किमान एका षटकाची होणं गरजेचं आहे. अँड दॅट शुड बी व्हाईट बॉल कॉल. चला एकत्र येऊ नका फिल्डिंग टीम. विनंती असेल चेतन नाईक माजी नगरसेवक यांनी व्यासपीठावर यायचं आहे. चेतनजी प्रकाशनान नाईक यांनी व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार. आणि जर कुणाचा चुकून सत्कार राहिला असेल आणि कुणाला जर वाईट चुकून बोललं असेल तर नक्कीच आम्ही क्षमस्व आहोत. आम्हाला माफ करा, आपल्या मोठ्या दिलाने आम्हाला माफ करा. काही चुकून कमी पडला असेल तर नक्कीच पुढच्या वर्षी आमच्या निदर्शनात आणून द्या. पुढच्या वर्षी नक्कीच हे आम्ही भरून काढू. नाही, नक्कीच स्पर्धा फार महत्त्वाची होती. घरची स्पर्धा, आपल्या घरच्या क्रीडांगणावर खेळ करत असताना कधी कधी असं होतं की एखादी प्राइज लावणारे ते मित्र असतात, परंतु एखाद्याला लागतं सुद्धा. सर्वांचं आम्ही क्षमस्व असो. बॉल ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा फटका, बॉल गेला लॉंग ऑफ रिझन मध्ये. फिल्डर आहेत, फिल्डरची कमिटमेंट, त्याचं डेडिकेशन, त्याची समर्पकता, हे सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु धावा मिळतील 2. एकूण धावसंख्या 2 पुढे जात असताना आमचे गुणलेखक मयुरेश आणि बड्डे बॉय आयुष मढवी, श्री निलेश चंदू पाटील, गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई, या सोन्यासारखा माणूस या व्यासपीठावर यायचा आहे. तुमचं सुद्धा स्वागत आहे. प्लीज, ही स्पर्धा तुमच्याशिवाय अधुरी आहे. तर ह्या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व संघ, 8 संघ, त्यांचं सुद्धा मी खूप खूप आभारी असेन. पुढच्या सत्रात आम्ही नक्कीच ह्याच संघांबरोबर अजून काहीतरी अट्रॅक्टिव्ह म्हणून खेळू. आणि हा मात्र जोरकस फटका, बघूया काय झेल होणार का. आणि मात्र संध्याकाळच्या सत्रात चेंडू काय ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. कुठेतरी वातावरणामध्ये थंडी जाणवते आणि चेंडू जसा सकाळी जसा ट्रॅव्हल होत होता तसा काय ट्रॅव्हल होताना दिसत नाहीये. आणि अशा प्रकारे मात्र आदर्श बांधून तंबूच्या आशयाला जाताना दिसत आहेत. तर पाहिलं गेलं तर ह्या स्पर्धेच्या माध्यमातून श्री अनुज माणूक पाटील यांच्या माध्यमातून करण स्मृती गेम हा नवीन फलंदाज लगेच या मैदानामध्ये हा पुरस्कृत केला होता. त्यानंतर श्री राधाकृष्ण दिवाकुलीवाडा संघमालक श्री बंडूदादा केणी यांच्या माध्यमातून हा पुरस्कृत केला होता. त्यानंतर प्रेनिश 11 असेल, निकेतन ॲडव्होकेट निकेतन नरेश पाटील यांनी पुरस्कृत केला होता. त्यानंतर ब्रदर्स हा संघ प्रणय नाईक यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला होता. त्यानंतर असेल गजानन प्रतिष्ठान, हा संघ श्री राजेश गजानन वडी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला होता. त्यानंतर श्री स्वर्गीय शांताराम शेठ स्मृती संघ नंदकिशोर मडवी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला होता. त्यानंतर पाहिलं गेलं तर आनंद स्मृती लागोपाठच्या 3 सत्रात आपलं अंतिम फेरीत प्रवेश करून विजय पटकावला तो संघ होता, तो वैभव मडवी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला होता. त्यानंतर ह्या वर्षात पहिल्यांदाच आई भगीरथी स्मृती यांच्या हा संघ मुकुंद पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला होता. 6 धावा झाल्यात आतापर्यंत. 12 बॉल 33 ची गरज आहे. 12-33 असं इक्वेशन आहे. मॅच बॅटिंग करणाऱ्या टीम पासून थोडी दूर जाईल, परंतु षटकार चौकार ठोकावे लागतील. वेट वॉच अँड ट्रान्सफर, फिल्डर आहेत, जज करतील, झेल टेपतील, बॅटर इज आउट. मयूर गोकुलशेठ पाटील हे सुद्धा इथं उपस्थित झाले, त्यांना सुद्धा व्यासपीठावर आमंत्रित करत आहोत. या व्यासपीठावर तुम्ही आम्हाला जे सहकार्य केलं, मदत केली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. तर लगेचच आपण जाऊया. लगेचच मैदानात नवीन फलंदाज आलेला आहे. आपली टीम मीटिंग नकोय, विनंती असेल. श्री राधाकृष्ण दिवाकुलीवाडा संघाच्या खेळाडूंना विनंती असेल, टीम मीटिंग नको. समीकरण सांगायचं आहे. नितेश समीकरण सांग जरा प्लीज.
11-33. प्रति एका चेंडू मागे 3 धावा. इक्वेशन थोडंसं मोठे आहे. 11 बॉल 33 धावा. ड्राईव्ह करायचं होतं बॉलला. मागच्या मॅचचा हिरो दीपक आहेत स्ट्रायकर एंडवर. बॅट अँड बॉल मध्ये नाहीये संपर्क. येईल डॉट बॉल. माघार घ्यायची नाहीये, थकायचं नाहीये, थांबायचं नाहीये. दीपकला ठाऊया मॅच मध्ये तो कोण पुन्हा आगमन करून देईल प्रतिस्पर्धी टीमची. खर तर गोलंदाजी जर का आपण बघितली तर एक पारितोषिक आलंय. लक्ष्मण केनी यांनी जर कॅच पकडली तर त्यांना ओमी प्रकाश केनी यांच्याकडून बॅट देण्यात येईल. हा मात्र जोरकस मारला फटका. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे वातावरणात काहीतरी थोडीशी नमी, वातावरण नमी असल्या कारणाने नितेश बॉल कुठेतरी ट्रॅव्हल होताना फसतोय आणि एकत्रित जमू नका. लगेचच नवीन खेळाडू मैदानात पाठवायचा आहे. फायनलचा सामना असेल. मला वाटतं प्रितेश बघूया. आणि हा झेल जो पकडला श्रीकांत नारायणकर, या झेलसाठी A1 जोडी यांच्यासाठी नवनाथ कोळी व अनिल मडवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामना संपल्यानंतर तुम्ही या आणि तुमचं पारितोषिक घेऊन जा. तर मयूर गोकुलशेठ पाटील या व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. तसेच विनंती असेल प्रकाश केणी यांनी सुद्धा यायचं आहे. व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. तुमच्या हस्ते एक छोटेखानी सत्कार आहे. या व्यासपीठावर यायचं आहे. तर आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून लगेचच हा बॉल येईल डॉट. धावसंख्या स्थिर स्तब्ध पाहायला मिळते फक्त 7 या आकड्यावर. 7 चेंडू 32 मॅच पासून दूर चला बॅटिंग करणारी टीम शांताराम शेठ स्मृती. बॅटिंग साठी किशोर आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजी मार्कवर. ड्राईव्ह करत असताना फटका फसलाय. बॉल गेला शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. एकच धाव मिळेल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. चला लगेच या गोलंदाज. तर हा षटक संपण्याच्या अगोदर आपण लगेचच सत्कार उरकून घेऊया. या आपल्या गावाचं नाव रोशन करताना किती अभिमान होतो ते शब्दाने आपण सांगू शकत नाही. नितेश, तर मी विनंती करेन प्रकाश केणी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. डॉक्टर मोहिनी चंद्रशेखर केणी BAMS ची डिग्री प्राप्त करून एक आपल्या गावाचं नाव रोशन केलंय. नक्कीच आपण टाळ्यांचा प्रतिसाद खरं तर यांना देऊया. प्रेक्षकांना विनंती असेल टाळ्यांचा प्रतिसाद द्यावा. डॉक्टरेट पदवी संपन्न आणि मराठी महिला पाऊल पडती पुढे असं आपण म्हणूया. आणि दिवा कोळीवाडा आणि आपल्या विभागाची शान आणि प्राऊड आपल्याला फील होईल. त्यांच्या आई आणि बाबा त्या समवेत आमचे प्रकाश जी केनी यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान या व्यासपीठावर करतोय. व्हाईट बॉल 6 बॉल 30. केनी विलावाले कुठे आहेत? केनी विला. तसेच डॉक्टर काजल परशुराम मडवी हिचा सुद्धा बॉल हवेमध्ये डिग्री प्राप्त केली. त्यानंतर मी विनंती करेन मयूर गोकुलशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान. DKPL कमिटी असेल, तसेच ग्रामस्थ मंडळ दिवा कोळीवाडा प्रीमियर लीग कमिटी असेल, यांच्या माध्यमातून एक शुभ सन्मान केला जातील. आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करताना, आपल्या गावाचं नाव रोशन करताना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू यांना विनंती असेल एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करताना, आपल्या गावाचं नाव रोशन करताना किती अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद. ओ टू कम बॉक्स नितेश. and that should be taken. Second catch. तसेच विनंती असेल सर्व संघ मालक यायचं आहे. आमच्या व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. सर्व संघ मालकांना विनंती असेल व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. सर्व संघ मालकांना विनंती असेल या. करण स्मृती संघाचे संघ मालक असतील
त्यानंतर प्रिनिश इलेव्हन संघाचे संघमालक, ब्रदर्स इलेव्हन संघाचे संघनायक, गजानन प्रतिष्ठान संघाचे संघनायक, तसेच स्वर्गीय शांताराम शेठ स्मृती संघाचे संघनायक, आनंद स्मृती संघाचे संघनायक व आई भगीरथी स्मृती ह्या संघाचे संघनायक यायचं आहे. व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. तुमच्या हस्ते जे शो मॅच झाली त्याच्या सत्कार समारंभ केला जाईल. त्याच्यात थोड्याच वेळात एक विशेष सन्मान सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आज पाहिले. आपण 5 विशेष सन्मान आपण पाहिले. चला गोलंदाज तयार राहा आणि टीम कॅप्टन प्रिनिश इलेव्हन मीननाथ मढवी. चला आपण या टॉस साठी कॅप्टन ऑफ प्रिनिश इलेव्हन लगेचच टॉस साठी यायचं आहे. समोर टॉस करूया आपण. तिथल्या प्रेक्षकांना आता उठवायला नको आपल्याला. येस, दिस इज व्हेरी गुड स्ट्रोक. नाविन्य आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. मॅच प्रकारे पहिल्यांदाच मला वाटतं दोन्ही संघ हे फायनल मध्ये प्रवेश केले. तर ह्या स्पर्धेच्या माध्यमातून डॉक्टर काजल परशुराम मढवी ही इथे उपस्थित झाली. तिचं सुद्धा खूप खूप अभिनंदन असेल आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा असतील. तसेच डॉक्टर मोहिनी चंद्रशेखर मढवी केनी हिला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहे. अजून एक डॉक्टर आपल्या घरात आहे. ते आल्यावर आपण तिचा यथोचित सन्मान सुद्धा आपण नक्कीच करू. कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना. आणि जोरकस फटका आणि मात्र झेल टिपला जातोय. अशा प्रकारे मात्र विजयाच्या छायेत जाताना दिसतोय तोच श्री राधाकृष्ण दिवा संघ व प्रिनिश इलेव्हन हे दोन संघ मात्र प्रिनिश इलेव्हन पहिला आधीच क्वालिफाय झालेला आहे. त्यानंतर श्री राधाकृष्ण दिवा संघ कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावर दिसतोय. तर विनंती असेल प्रदर्शनीय सामन्याचा विजयी संघ खेळाडू कुठे असतील? दोनच आहेत. तर प्रदर्शनीय सामन्याच्या विजयी संघाचे खेळाडू इथे यायचा आहे. लगेचच यथोचित सन्मान केला जाईल आणि या स्पर्धेचा एक विशेष सन्मान केला जाईल. लगेचच हा सामना 1 षटकांचा राहील. यायचा आहे कर्णधार, यायचा आहे बंडूदादा. तुम्ही पण व्यासपीठावर यायचा आहे. केक कापण्यासाठी थांबलोय. केक कापण्यासाठी यायचा आहे कर्णधार श्री राधाकृष्ण दिवा कोलीवाडा, कॅप्टन कर्णधार अजिंक्य केनी. चला मिन्नाथ दादा लगेच या टॉस साठी आमच्या समोर. इकडे करायचं आहे. तिकडच्या प्रेक्षकांना आता त्रास द्यायला नको. शेवटच्या टप्प्यामध्ये आहे स्पर्धा, हरकत नाही. आपण मिडल करूया आपण. तसेच विनंती असेल 40+